नमस्कार, मी श्रावणी स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। विधानसभा निवडणूक चालू आहे, त्यामध्ये विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, अनुराधाताई उभे आहेत, राहुलताई उभे आहेत आणि अण्णासाहेब शिलार उभे आहेत। तर या चारपैकी तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा आहे? सध्या विक्रमदादा पाचपुतेंची हवा आहे। विक्रमदादा कशामुळं? समाजकार्यामुळे त्यांनी काय कामं केलेत का आपल्याकडे? हो, भरपूर कशी? मोठ्या प्रमाणात भरपूर। तर आता विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे, तर महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत, तर अपक्ष राहुलताई उभे आहेत, त्यातच वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शिलार उभे आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, यावेळेस कोणाची हवा राहील? विक्रमसिंह पाचपुतेची वाटते, कारण भाजप सरकारने स्कीमा लागू केल्यात, लाडकी बहीण योजना सिस्टीम चालू केली, त्यानंतर लोकांना विश्वास बसतो भाजपवर। परंतु अण्णा हे चांगले व्यक्तिमत्व आहे, कदाचित ते बी येऊ शकतात अशी गॅरंटी वाटते, पण शक्यतो भाजपच येऊ शकतं असं वाटतं। आजच्याला तसं उमेदवार आहेत ना, सगळी दोन तीन सगळे म्हणजे जास्त खर्च करणारे आहेत, त्यापैकी जो जास्त खर्च करेल तो निघेल असं आम्हाला अशी आमची भावना आहे। याच्यापेक्षा इतर काय आपल्याला त्यातला अभ्यास नाही लई असा विशेष। म्हणजे विकास काम कोण करू शकतो? आता विकास कामाचं म्हणलं, आता इथून पाठीमाग एवढे आमदार होऊन गेले आजी माझी, त्यांनी आतापर्यंत काहीच म्हणजे तालुक्याविषयी त्यांचा काय कळवाळा नाहीच। आता काय होईल तसं होईल, आता जे जास्त पैसे खर्चेल तो येईल निवडून, याच्यात काही दुसरा काय विशेष नाही काही। आता विधानसभा निवडणूक चालू झालेली आहे, तर महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत, तर राहुलताई अपक्ष आहेत आणि वंचितकडून अण्णासाहेब शिलार आहे। तुम्हाला काय वाटतं, यावेळेस कोणाची हवा राहील, कोण निवडून शकतो? माझा अंदाज आहे कमीत कमी बबनराव राव किंवा नागवडे राव, दोन्हीपैकी एक आहे, पण माझं मी एवढं सांगतो। विधानसभा सुरू झालेली आहे, महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, तर महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत, त्यातच राहुलताई अपक्ष उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शिलार उभे आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, यावेळेस कोण निवडून येऊ शकतो, कोणाचा पार्ट रिझल्ट राहील? पाचपुत्यांचं माझं मत पाचपुत्याला। पाचपुते कशामुळे, काय त्यांची कामं वगैरे? आता काय केली असेल त्यांनी, हो मस्ती कायमची ते उमेदवार, ती आपण पाचपुत्याला मतदान करा, कोणी म्हणू द्या काही, येऊ अगं पडू, आपला माणूस आहे तो आपला माणूस आहे। हा हे जो काय बोलणार आपण मध्ये पाचपुते, नागवडे, जगताप आणि शेलार यापैकी कोणाचा पार्ट रिझल्ट राहील, कोण येऊ शकतो? पाचपुते कशामुळे? आहे त्यांचे पहिल्यापासून आम्ही कार्यकर्ते, त्यांचीच कामं करत आलेलो आहे। तुमच्याकडे काय विकास कामं त्यांनी झाले? आमचं झालं तर रस्त्याची कामं चालू आहेत कुठं। अजून काय तुम्हाला अपेक्षा कामांची? आम्हाला काय बाकी अजून राहिलेली थोडीफार कामं त्यांनी करावं, बस एवढीच अपेक्षा। तुम्हाला काय वाटतं पाचपुतेंच्या कामांविषयी? पाचपुते म्हणजे एकच नंबर माणूस, त्याच्यामुळं आम्ही पाचपुतेच। काय तुम्हाला त्यांच्या कामाची अपेक्षा नवीन काय? नाही, कामाची अपेक्षा आहे ना, कामं भरपूर केलेली त्यांनी। नागवडे नागवडे तर कशामुळे? आता त्यांची काम आहेत कारखान्याच्या माध्यमातून, याच्यातून शेतकऱ्यांचं पेमेंट वेळेत वेळ, सगळ्या कामगारांचा पगार। माजी मंत्री विद्यमान आमदार बाबूराव पाचपुते त्यांची कामं आपल्याकडे आहेत? काम सध्या चालू आहेत, पण इथून पाठीमाग काही कामं झालेली नाही। 40 वर्ष आमदार आहेत ते श्रीगोंदा तालुक्याचे। थोडक्यात नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल? दिली पाहिजे 100%। विधानसभा चालू आहे, तर महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत, तर राहुलताई अपक्ष आहेत, तर वंचितकडून अण्णासाहेब शिलार उभे आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, ह्यावेळेस कोण चांगल्या मताने निवडू शकतो किंवा कुणाचा पार्ट रिझल्ट राहू शकतो? नाही, आता काय लोकांच्या भावना म्हणजे अशा गुपित आहेत की बुवा मतदान द्यायचं कोणाला नाही, थोडी लोक हे झालेले आहेत, म्हणजे वायबल झालेले, त्याच्यामुळे असं फिक्स सांगू शकत नाही। नाही, यावेळेस विकास कामांना प्राधान्य भेटेल का नवीन उमेदवार निवडून येऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं विकास कामांच्या नाही लई, पण तसं सांगू शकत नाही की बुवा। आता वंचितकडून अण्णासाहेब शिलार उभे आहेत, का त्यांचा या मतावर काय परिणाम होईल का? नाही, वंचितचा नाही एवढा परिणाम होणार, हे 3 उमेदवारात सांगू शकत नाही। आणि जसं हे भाजप सरकार आले का तेव्हापासून आमच्या गरिबांचं म्हणजे आनंदच आहे। आम्हाला लॉकडाऊन पासून फुकट धान्य त्यांनी आज केलं नाही, गरीब आहे शेतकरी आहे
असं आजूबाजू केलं ना, आणि त्यामध्ये आमचे बबनदादा खूप लक्ष घालतात. आमच्या गावात तर त्यांचं भरपूर प्रेम आहे बोलू त्या समाजावर. आता 16 मध्ये काय होणार आहे? तुम्ही म्हणताय की बाबा नाही दादांनी काम नाही केलं किंवा दादाला लय लोक अनेक मतदारांचा विरोध आहे, पण माझ्या मते अगदी 60% जरी विरोध असला तरी दादांच्या माग 100% 40%च असू द्या, पण हे 60% सगळे विभागून जाणार आहेत. कोणाला 15% पडतील, कोणाला 20%, कोणाला 25% पडतील. 4 जण रेसमध्ये आहेत. ते जरी 60% गेले तरी दादा 40%मध्ये 100% विक्रमसिंह दादा पाचपुते 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. ही 100% काळ्या दगडावरची रेस आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया 1 लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.